भान करून देणार आहे. सुदैवाने या काळात गुरुचं भ्रमण तुमच्यासाठी संरक्षक कवच म्हणून काम करेल. विशेषतः जेव्हा गुरु कर्क आणि सिंह राशीत येईल तेव्हा शनीचा नकारात्मक प्रभाव बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. तुमच्यासाठी काही खास गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता. ते म्हणजे ध्येयाचा काळ हा आळस अजिबात सहन करणारा नाहीये. त्यामुळे प्रत्येक कामाचं वेळेनुसार नियोजन करा. सिंह राशीचा स्वभाव राजासारखा असतो, पण शनीच्या प्रभावामुळे तुमचं बोलणं इतरांना टोचू शकतं. त्यामुळे संयम बाळगा. धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. स्वतःसाठी वेळ काढा आणि योगासनं किंवा ध्यान मेडिटेशन आवर्जून करा. हा काळ तुम्हाला हरवण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिक कणखर बनवण्यासाठी आला आहे असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे हार मानू नका. थोडक्यात सांगायचं तर सिंह राशीसाठी ही ध्येया म्हणजे कोळशाचं हिऱ्यात रूपांतर होण्यासारखी प्रक्रिया आहे. सुरुवातीला थोडा दबाव जाणवेल, पण जेव्हा 2027-28 मध्ये तुम्ही यातून बाहेर पडाल तेव्हा तुमची प्रगती अधिक स्थिर आणि कायमस्वरूपी राहील. तुमची जिद्द आणि गुरुची साथ तुम्हाला या संकटातून नक्कीच सुखरूप बाहेर काढेल. कामाच्या ठिकाणी अनेक आव्हानं तुम्हाला या काळात येऊ शकतात, जसे की ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात अचानक कामाचा बोझ हा वाढू शकतो. तुमच्या मेहनतीचं फळ मिळायला विलंब होऊ शकतो. वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यताही असते. त्यामुळे बोलण्यावर संयम ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. एवढंच नाही तर या काळामध्ये आरोग्यावर किंवा घराच्या दुरुस्तीवर अचानक खर्च उद्भवू शकतात. या काळात मोठी गुंतवणूक करताना किंवा कोणालाही पैसे उसने देताना दोनदा विचार करा. फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर विनाकारण भीती वाटणं किंवा नैराश्य येणं असे प्रकार सुद्धा तुमच्यासोबत घडू शकतात. झोप पूर्ण न झाल्यामुळे चिडचिड वाढू शकते. जोडीदारासोबत किंवा घरातील मोठ्या व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. छोट्या गोष्टीवरून मोठे वाद होणार नाहीत याची काळजी मात्र या काळात घ्या. हा काळ पोटाचे विकार, सांधेदुखी किंवा जुने आजार पुन्हा वर काढणाराही असू शकतो. त्यामुळे खाण्यापिण्याकडेही दुर्लक्ष अजिबात करू नका. आता यावर काही उपाय आहेत का? तर होय, बचावासाठी काही उपाय आहेत. यामुळे शनीच्या ध्येयाचा प्रभाव कमी करता येऊ शकतो. त्यासाठी काय करावं तर दररोज किंवा किमान शनिवारी हनुमान चालीसाचं पठण करावं. यामुळे शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होऊ शकतो. शनी मंत्र म्हणावा, जसे ओम शम शनिच्छराय नमः या मंत्राचा जप करावा. गरजू व्यक्तींना काळे तीळ, तेल किंवा काळे कपडे दान करावेत. आणि हा काळ केवळ संघर्षाचा नसून संयम शिकवण्याचा आहे असं म्हणत सकारात्मकता बाळगावी. घाईत कोणतेही मोठे निर्णय अजिबात घेऊ नका. तुमच्यासाठी यशाचा महामंत्र म्हणजे समर्पण आणि योग्य दिशा. हे वर्ष तुम्हाला सांगतं की शनीचं आव्हान तुम्हाला शिस्त शिकवेल तर गुरुचे पाठबळ तुम्हाला संधी देईल. संकटांचे रूपांतर संधीत करण्याची तुमची नैसर्गिक क्षमता यावर्षी पूर्णपणे कमी येईल. फक्त स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. विशेष